नाव काय तुमचं? मोठ्यानं सांगा. इंद्राबाई माधू जाधव. इंद्राबाई माधू जाधव. माधू जाधव. काय झालं? शेती भांडण झाली. कोणत्या गावात? वाटी. महाटीमध्ये. तालुका मुदखेड. मुदखेड. कोण मारलं तुम्हाला? गोविंदराव मारलं. गोविंदराव. पूर्ण नाव काय? गोविंदराव गाडी ढगे काय ढगे. कोण लोकांचे आहेत ते? मराठा. मराठा आहेत. आणि तुम्ही? दुधाच्या. बुद्धाच्या. कशासाठी मारलं तुम्हाला? गायराण्यासाठी. गायरानासाठी. काय म्हणून मारलं? गायराने आमचं त्याने घेतलाय नंबर वरी. हा गायराने आमचं खाली. हा पुरा धोंडा त्याचा गायरानात मी आम टाकलाय खाली. हा आम्ही काढणं कोण फिराय गेल्या. हा. फिराय गेल्यानं मारलं मला मग हात मोडला. हात मोडला? हा हे हात मोडलाय आता. दवाखान्यात दाखवलं की नाही? हा आहे की मेडिकल दवाखान्यात. दवाखान्याचं मेडिकल आहे. हो आहे. मग कोण कोण बघितलं मारताना? मारताना हा चांदूमरीबा जाधव, हा गुलाब परमेश्वर जाधव. हा. आता तुमची मागणी काय? आमची मागणी काय? आमचं शेत द्यावं आमचं आम्हाला. हा. आणि केस करावं. केस करावं. मग केस झाली नाही का? पोलीस स्टेशनला गेलं नाही का तुम्ही? गेलत्या. हा. आमचं घेतलंच नाही. का घेतलं नाही? आज या उद्या या. इथून आम्हाला उठलेलं इथून आज या उद्या या, आज या उद्या या म्हणजे हा दोन्ही वेळेस गेले आम्ही साहेबाला घेऊन हा. त्यांना आम्हाला गौसलच नाही. कुठं नांदेला हवं कुठं खावा म्हणलं. आम्ही दिवस संध्याकाळी 10-10 वाजल्याचं बसून उठून आले आमच्या. मग पोलीसवाल्यांनी मदत केली नाही. हा तुमच्यावर अन्याय झाला की नाही? हा. म्हणून तुम्ही इथं कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले. हो साहेब. एकीकडे मराठा संघटनांकडून ॲट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात मूक मोर्चे काढले जात आहेत. परंतु या ठिकाणी आमची माय इंद्राबाई महादू जाधव राहणार महाटी तालुका मुदखेड येथील एका मराठा तरुणाने हिचा हात मोडून टाकला. गायरान जमिनीमध्ये हिला पेरू दिलं नाही. अशा पद्धतीनं अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ह्यावर सुद्धा जाणकारांनी भाष्य केलं पाहिजे.